तर बघा बऱ्याच दिवसांनी बघा गवारची शेंग करावं म्हणलं. आधी ताक करून घेतलं, तूप कडवायला ठेवलं. नंतर गवारची शेंग निवडून ठेवली होती बघा, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली. आणि कढईमध्ये कांदा, जिरे, मोहरी, लसूण असं कांडून घातला बघा. म्हणलं चला आता गवारी आपली हे करून घ्यावी, म्हणजे त्यामध्ये फोडणी टाकून घ्यावी म्हणलं. मग गवारी आपली छान कांद्यामध्ये भाजून झाली ना, नंतर मग त्याच्यामध्ये आता तिखट पण कांद्यामध्येच टाकून घेतले बघा. ह्यामध्ये गवारी भाजून घ्यायची मस्त अशी. नंतरनं पाण्याचा शिंतोडा सोडून मग मीठ टाकायचं बघा. म्हणजे कसं गवारी छान असं वाफेवर मऊ ते. थोडंसंच पाणी टाकायचं, म्हणजे आपली गवारी पण शिजवते आणि मसाला पण करपत नाही. मग नंतरनं बघा छान मस्त असं गवारी मिक्स करून घेतली. एक 5 मिनटं वाफलू दिली मसाल्यामध्ये. बरेच दिवस झालं होतं गवारीच केली नव्हती. म्हणलं चला त्या रविवारी आणले होते, म्हणलं आज नंबराला करून घ्यावं म्हणले. मुलाला पण आवडती आणि मला पण आवडती गवारी, मुळ्याची शेंग भरपूर असे आवडतात बघा. मग थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा दिला आणि झाकून आपली गवार शेंग मस्त अशी शिजवून घेतली बघा. लगेच वाफेवर शिजती. आणि नंतरनं मग बघा वाफेवर गवारची शेंग अशी शिजवून घेतली ना, मग नंतरनं मी शेंगदाण्याचा कोट टाकला. कारण पहिले टाकला ना जरा करपायला बघतो. मग नंतरनंच मी शेंगदाण्याचा कोट टाकला. हे बघा मस्त अशी आपली गवारची शेंग शिजून तयार आहे. भाकरीसोबत तर एकच नंबर लागते आणि चपातीसोबत पण छान लागते, पण मला भाकरीसोबतच आवडते. गवारीची शेंग कशी वाटली कमेंट करून सांगा. नंतरनं बघा एकच भाजी पुरत नाही, म्हणून नंतरनं फ्लावरची पण भाजी केली मी अशी रबरबीत मस्त अशी. तुरीची डाळ भिजत घातली होती ते टाकून अशा 2 भाज्या केल्या बघा मस्त जेवणामध्ये. या मग जेवण करायला. चॅनलला सबस्क्राईब करा.